नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय। बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज, बारामतीत जय पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत जय पवार कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याकडे राज्याचं लक्ष। खरात प्रकरणी सिन्नरच्या जगदंबा माता संपत संस्थेच्या संचालक नामकरण आवारेची चौकशी। आवारे आणि त्यांच्या परिवाराची तब्बल 9 तास कसून चौकशी। आमदार संजय केनेकरांचा मुलगा स्वीकृत नगरसेवकाच्या स्पर्धेतून बाहेर, माझ्या मुलाऐवजी कार्यकर्त्याला संधी द्यावी ही भूमिका घेत अर्ज मागे घेण्यास सांगितलं, केनेकरांचं वक्तव्य। पुण्यात शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त, पुणे मनपा निवडणुकीतील पराभवानंतर निर्णय, एकनाथ शिंदेंच्या आदेशानं उदय सामंतांनी घेतला निर्णय। मुंब्राचे मुंब्रादेवी म्हणून नामांतरण करणार मंत्री नितेश राणे यांची घोषणा। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसंच मुंब्र्याचं नामांतर करणार, मुंब्रा येथील जाहीर सभेत नितेश राणेंचं वक्तव्य। बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल, मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला गेला, कट रचणं हा आमचा धंदा नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अंजली दमानियांकडून चाकणकर आणि खरात यांच्यातील 177 फोन कॉल्सची माहिती उघड, तर अंजली दमानियांना अटक करा, त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा, प्रकाश महाजनांची मागणी। एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे, हिम्मत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, महाजनांचा हल्लाबोल। जय पवार शनिवारी बारामतीत घेणार आढावा बैठक, बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जय पवार करणार मार्गदर्शन। जोपर्यंत खरातवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनवर बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते, असं असताना केवळ फोनवर बोलला म्हणून नेत्यांवर आरोप करणं चुकीचं, अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। संजय राऊतांना अशोक खरात सारखं भविष्य समजायला लागलंय, खोटं भविष्य सांगून राऊतांची राजकीय भोंदूगिरी चाललीये, माजी मंत्री अनिल पाटील यांची राऊतांवर सडकून टीका। तर पुण्यात मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपन्न, उदय सामंतांचं शिवसैनिकांना मार्गदर्शन। जळगावमध्ये एका विवाह सोहळ्यात संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांची भेट, राऊत आणि गुलाबराव पाटलांचा एकमेकांना नमस्कार। तर बच्चू कडूंची अज्ञात व्यक्तीसोबत ऑडिओ क्लिप व्हायरल, हत्येचा कट रचतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रवीण तायडेंच्या बंधूंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। संजय राऊतांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, पक्षातील आमदार आणि खासदार सांभाळून ठेवावेत, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरेंवर गुन्हा दाखल, अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी तक्रार। बारामती पोटनिवडणुकीचा धुरळा, बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं शड्डू ठोकला, काँग्रेसच्या भूमिकेमुळे बिनविरोध होण्याची शक्यता मावळली। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, 5 ते 12 एप्रिल दरम्यान राज्यभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन, 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन। खरात प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक, खरात प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे समोर येतात, मग एसआयटी तपासाचा वेग का वाढवत नाही, सुषमा अंधारेंचा सवाल। लोकांनी नतमस्तक देवासमोर व्हावं, देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या समोर नाही, खरात प्रकरणावर मंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। किशोरी पेडणेकरांच्या शाळेत मनाचे श्लोक सक्तीचे करावे, या मागणीला एमआयएमचा विरोध, शाळेत मनाचे श्लोक ऐवजी संविधानाचं पठण करावं, एमआयएमच्या विजय उबाळेंची मागणी। अमरावतीत काँग्रेसचं संघटन सूजन अभियान, याच अभियानाच्या अनुषंगानं अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार। अहिल्यानगरात 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन, आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आंदोलन करणार, बुवाबाजीला शरण जाणाऱ्या आमदारांविरोधात आंदोलन। खरात सोबत सहभागी असलेल्यांवर कारवाई होईल, कोणताही नेता असू द्या, सरकार कारवाई करणार, माझ्या बरोबर देखील खरातचे फोटो आहेत, खरात प्रकरणी मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाळणं योग्य नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडूंवर टीका। तर शिर्डीत अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल, जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी गुन्हा, आरोपी कल्पना खरात, अशोक तांबे मात्र अद्यापही फरार। रुपाली चाकणकरांचे खरातला एकूण 177 कॉल झाले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची माहिती, चाकणकरांची बहीण प्रतिभाचे 236 कॉल झाल्याची माहिती।
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. विकास लवांडेंचं ट्विट करत केंद्र शासनावर निशाणा. राजकारणात अडकला असाल तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आवाज उठवावा लागेल, लवांडेंचा इशारा. मनसेच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी. राज ठाकरेंचे जिल्हा स्तरावर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. पक्ष संघटना मजबूत करण्याचे आदेश. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नामकरण आवारेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. आवारेच्या खात्यातून तब्बल 1,20,00,000 लाखांचे व्यवहार. पुतळ्याच्या प्रकरणामागे मोठं षडयंत्र. 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. माढाच्या अंजनगावमधील वादावर आमदार गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. पुण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर महापौरांची पत्रकार परिषदेत माहिती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. सामना करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब. मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानंतरच ही नावं जाहीर होणार. राऊतांचा महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा मनसुबा होता, तो उधळला गेल्याचा राग राऊतांच्या मनात. आमदार दीपक केसरकरांचा राऊतांवर गंभीर आरोप. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची राहुरीतील पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया. राहुरीत योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. तर थोरातांना राहुरी पोटनिवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास. नवी मुंबईतील उड्डाणपुलाच्या उद्घाटन पत्रिका आणि कोनशिलेवरून एकनाथ शिंदेंचं नाव डावललं. संतप्त शिवसैनिकांनी निषेध आंदोलन करत उड्डाणपुलावर लावले शिंदेंचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका. ड्रग्स मुक्त पुणे शहर, ड्रग्स मुक्त प्रभाग या अभियानाच्या संदर्भात बैठक पार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बैठकीत ड्रग्स कारवाई संदर्भात विशेष निर्णय. मुंबई महापालिकेची लालबागच्या मसाला गल्लीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई. रस्त्यावर गरम मसाले विकणाऱ्यांना हटवलं. अंजनगाव खेलोबा गावातील पुतळ्याचा वाद मिटला. माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीनं वाद मिटला. दुसऱ्या सरकारी जागेत पुतळा बसवण्याचा एकमुखी निर्णय. प्रशासक आणि नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार. तर पुण्याच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी स्वीकारला पदभार. आयुक्त प्रजित नायर 2017च्या बॅचचे IAS अधिकारी. त्यांनी विविध पदांवर कामकाज केले. सांगलीतील राम मंदिर चौकात शिवरायांचा पुतळा बसवला. हिंदुत्ववादी संघटनेनं बसवला पुतळा. परवानगी घेऊन पुतळा बसवण्याची पोलिसांची हिंदुत्ववादी संघटनेला विनंती. सांगलीतील जत तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. मका, डाळिंब, कांदा पिकांचं मोठं नुकसान. आमदार गोपीचंद पडळकरांकडून नुकसानीची पाहणी. हॉटेल व्यावसायिकांना लवकरच PNG गॅसचा पुरवठा केला जाणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. संजय राऊतांनी विकत घेतली लाकडी आणि सिरामिक्स पासून बनवलेली बैलजोडीची प्रतिमा. वृद्ध शिल्पकाराकडून 8,000 रुपयात खरेदी केली बैलजोडीची प्रतिमा. मुंबईतील लालबाग मिरची गल्लीवर पालिकेचा हातोडा. कारवाई करत पादचारी मार्ग मोकळा. मीरा भाईंदरमध्ये बोगस रिक्षा परमिट घोटाळा वाढतोय अशी चर्चा. बोरिवली, कल्याण, डोंबिवली RTO कार्यालयांवर संशयाची सुई. भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो उद्घाटनापूर्वीच नव्या वादाला तोंड. पांडुरंगवाडी स्थानकाच्या नावावरून वाद पेटला. पेंडकरपाडा नाव द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. कोल्हापूर पतसंस्था फेडरेशनच्या राज्य अधिवेशनातील महिला मेळावा संपन्न. पतसंस्था फेडरेशनच्या राज्य महिला अध्यक्षपदी अरुंधती महाडिक यांची निवड. रत्नागिरीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात मोर्चा काढणार. 6 एप्रिलला प्रदूषणाच्या मुद्द्यावरून जनआंदोलन. कंपनीत घातक रसायनाचं उत्पादन होत असल्याचा आरोप. मुंबईतील प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार. पुढील 3 महिन्यात सकारात्मक मार्ग निघणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश. अदानी पॉवरचा महाराष्ट्रात वीज पुरवठ्याचा मोठा करार. 2,500 मेगावॅट वीज पुरवठ्याचा मोठा करार. करारानुसार पुढील 25 वर्षाच्या कालावधीत वीज पुरवठा करणार. कल्याणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त नागरिकांसाठी रुग्णवाहिका भेट. आईच्या स्मृतीतून समाजसेवेचा आदर्श उपक्रम. परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव. मीरा रोडमधील शांतीनगर सेक्टर 2 मध्ये बॉम्बची अफवा खोटी ठरली. बॅगेत निघाले सलूनचे सामान. डिझेलच्या कृत्रिम तुटवड्याचा बुलढाणा एसटी महामंडळावर कुठलाही परिणाम नाही. योग्य नियोजनामुळे एकही दिवस थांबली नाही लालपरीची चाकं. धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यावर राणा जगजितसिंह पाटलांकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. 15 लाख भाविक यात्रेला आल्याचा प्रशासनाचा अंदाज.
पिण्याच्या पाण्यात अळ्या, म्हाडा कार्यालयात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, पाणी पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हाडा प्रशासनाची धावपळ. म्हाडा भवनकडून लाखो रुपयांची जलजोडणी थकबाकी सवलत घ्या, नाहीतर पाणी बंद. पालिकेचा नळ जोडणी तोडण्याचा इशारा. वर्ध्याच्या तळेगाव सीडीएट कामगारांचा आमरण उपोषण तीव्र. कंपनी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल नाही. कामगार आपल्या मागण्यांवर ठाम. उल्हासनगरमध्ये स्मशानभूमीत आंबेडकरांचा पुतळा काढण्यासाठी आंदोलन. स्मशानभूमीतील पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान. शासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. तर यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान. पुण्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका. 105 गावात गारपीट आणि पावसामुळे 1785 हेक्टर क्षेत्राच्या पिकांचं नुकसान. कराडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आमदार अतुल भोसलेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वडवणी तेलगाव परिसरात जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यातील गोंदूर इथे अवकाळी पावसाचा फटका. पावसामुळे लिंबू बागांचं अतोनात नुकसान. लिंबू उत्पादक शेतकरी संकटात. अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट. घरावरील पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. अमेरिका इस्रायलचा फक्त इराण नव्हे, आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणाधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला. आता इराणने मध्य पूर्वेतील 8 प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली. डोनाल्ड ट्रम्प यांची संरक्षण बजेटची मागणी. अमेरिकी काँग्रेसकडे 1.5 ट्रिलियनची मागणी. इराणसोबतच्या वाढत्या तणावानंतर लष्करी खर्चासाठी वाढ. रशिया भारताला एलएनजी पुरवठा वाढवण्याची शक्यता. एलएनजी पुरवठ्याची रशियन कंपन्यांकडे पुरेशी क्षमता. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांचं वक्तव्य. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत मोठी वाढ. ब्रेंट क्रूडच्या दरात जवळपास 8% वाढ. ब्रेंट क्रूडनं ओलांडला प्रति बॅरल $109 टप्पा. मधील अमेरिकी हवाई तळावर इराणचा ड्रोन हल्ला. अल अझराक या अमेरिकी हवाई तळावर ड्रोन हल्ला. इराणनं विजय घोषित करून युद्ध संपवावं. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री झरीफ यांचं वक्तव्य. देशाची राजधानी हादरली. दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9. पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि राजस्थानमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के. आसाममध्ये उतरत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. गोलाकगुंज येथील अमित शहांच्या प्रचार सभा रद्द. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आता बोगद्याच्या बांधकामाच्या पुढील टप्प्यांवर काम सुरू. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांटुरोव भारत दौऱ्यावर. उपपंतप्रधान डेनिस मांटुरोव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. भारत रशिया भागीदारीची मुळं खोलवर रुजलेली आहेत. पंतप्रधान मोदी आणि रशियाच्या उपपंतप्रधानांनी आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर केली चर्चा. तेलंगणामध्ये सरकारी कार्यालयावर छापा. अधिकाऱ्यांच्या घरातून 1.25 कोटींचं सोनं, 25 लाखांची रोकड जप्त. 70 अनोंदणीकृत कागदपत्रही हस्तगत. प्रेसिडेंट कप इंडिया 2026 मध्ये सिनेसृष्टीतील तारे तारकाही मैदानात. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार क्रिकेटचा थरार. राजा शिवाजी चित्रपटातून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार. यासह बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.